पडद्याच्या मागे थांबा सगळ्यांनी, कारण लाईन आहे अगदी तिकडे. जर पुन्हा कोणत्या डिसिजन वरून गडबड झाली तर परत वादविवाद होतील. तर चला आपण सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. मेगा फायनलचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त सामना रंगेल. सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या दिवशी स्पर्धा सुरू झाली प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये उत्कंठा होती की स्पर्धा जिंकेल कोण, आणि अखेर चौथ्या आणि अंतिम दिवशी तो अंतिम क्षण आलाय, तो शेवट आलाय स्पर्धेचा. याच साठी केला होता असं शेवटचा क्षण गोडवावा, आणि आता मात्र हा शेवटचा क्षण कोणत्या संघासाठी गोड होईल हे पाहणं अजूनही शेष आहे. 3 षटकांचा सामना आहे. येणारे जवळपास 6 षटक आपल्याला सांगून जातील कोण असेल चॅम्पियन या जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचा. दमदार क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवली. सलग 3 दिवस क्रिकेटचा थरार या क्रीडांगणावरती आपण पाहिला, आणि चौथ्या आणि अंतिम दिवसामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम 6 षटकामध्ये आपण आलेलो आहोत, जिथे रंगणार क्रिकेटचा मेगा फायनलचा थरार. अगदी आपल्या एकाच परिसरातील बाजूबाजूची दोन्ही गावं आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोरून थोडं बाजूला प्लीज, मॅनेजमेंटची सूचना आहे त्या. चला मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. फायनलच्या मॅचला होते सुरुवात. मेगा फायनलची लढत. कोण असेल चॅम्पियन? प्रथम क्रमांकाचा प्रभाव दावेदार या प्रश्नाचं उत्तर घेऊन पहिला बॉल घेऊन निघालाय गोलंदाज करण. कट करतोय बॅकफुटला जाऊन सिंगलने सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. ज्या तेजसनं दुसऱ्या मॅच मध्ये या क्रीडांगणावरती हाहाकार माजवला होता, तो तेजस सध्या शांततेनं सुरुवात करतोय. शांतीत क्रांती करणं जमतंय का खेळाडूला ते पाहावं लागेल. पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल. धावफलकाचा झाला श्री गणेशा. पहिली धावफलकावरती अंकित फ्लाइंग स्लिपला. पुन्हा एकदा करण मोठ्या रनअपनं सेट होते बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल खाली राहिला यावेळेस. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. अनएक्सपेक्टेडली चेंडू खाली राहतोय. अपेक्षित बाउन्स जितका फलंदाजाने एक्सपेक्ट केला होता तो त्याला मिळाला नाही, आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाताना आपण पाहतो. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च करतोय गोलंदाज करण. ऑन साइडला खेळलाय. लॉंग दी कापेट फटका चांगला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्हचा सुंदर फटका आपण पाहतोय, आणि तत्पूर्वी 1 धाव इकडे अंकित केली जाईल. सिंगलच्या मदतीनं 2 धावा इथे मात्र सांगतात. येस, कारण पॉवर प्लेचे षटक आहे. फिल्डरला येण्यासाठी वेळ देखील लागलाय. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे वेदांत आहेत. आज काही ना काही तोडपाणी होईल, त्यामध्ये शंका नाही. धावसंख्या 3. ओ काही पर निगाह काही पर निशाणा. कुठे खेळायचा होता बॉल, कुठे गेला. अगदी खेळायचं होतं मिड विकेटला बॉल, पॉइंटला घरंगत राहिला. तत्पूर्वी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. स्कोरर मित्र वेदांत आम्हाला माहिती देत आहेत 4 धावा धावफलकावरती लागतायत. या मॅच मध्ये खेळाच्या पूर्वार्धात इथून आता मात्र थोडे आक्रमक बॅटिंग करावी लागेल, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. जर या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर पुढील 2 षटकांमध्ये डोकेदुखी वाढू शकते. इथे पुन्हा एकदा काही क्षणासाठी बॉल हवेत होता. तेजस धावतायत, पण ती धाव काही त्यांना पूर्ण करता आले नाहीये. रनआउटच्या स्वरूपात तेजस बाद होते. धक्का पहिला लागलाय तो धनाजी इरमाई फॅम टीम हितेश 11 जय हनुमान सामटोलीला. विकेट मिळाली आहे. पहिले 5 बॉल आपण पाहिलं तर महत्वपूर्ण राहिले होते, आणि त्या 5 बॉलवरती करणनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. यावेळेस फटका चांगला खेळला, पण फिल्डर तिकडे आहेत आणि एलिव्हेशन नाही मिळत आहे. ते टायमिंग होत नाहीये. फार वेगानं, फार प्रचंड वेगानं 2 धावा अंकित केल्यात.
षटक क्रमांक दरम्यान पहिलं पूर्ण झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या वेदांत आम्हाला माहिती देत आहेत 6 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ आहे जरूर, पण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 6. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मागमध्ये आता गोलंदाज राजला आपण पाहणार आहोत. कार्तिकी 11 कासगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय हितेश 11 जय हनुमान सामटोली संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सामटोली टीमच्या खात्यामध्ये धावा अवघ्या 6 धावफलकावरती आपण पाहतोय. धीमी सुरुवात ज्याला म्हटलं जातं, अगदी स्वप्नवत सुरुवात मिळाली कोणाला तर गोलंदाज करणला, ज्यानं अवघ्या 6 धावांचं षटक हाताळलं, जे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक होतं, इम्पॉर्टंट षटक होतं. आणि त्या महत्वपूर्ण षटकामध्ये भारदस्त जबरदस्त कामगिरी राहिली. अटॅकिंग अप्रोचनं गोलंदाजी केली. टॉस करणारे बॉल काही आपल्याला पाहायला मिळाले, काही चेंडू अगदी पुढ्यात पाहायला मिळाले. त्यानंतर वाईड यॉर्करचा देखील वापर केला गेला. शॉर्ट ऑफ रेंजचा वापर चांगला केला, म्हणजे वर्सेटाईल बॉलिंग आपण एन्जॉय केली. षटक क्रमांक दुसरं आणि आता गोलंदाजी मागपती आपण पाहतोय राज येतोय. 3 षटकांचा सामना आहे. यानंतरचं शेवटचं षटक कोण हाताळेल? 2 विकल्प आहेत कार्तिक 11 कासगावकडे, पण कोणाचा वापर केला जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सध्या राज दुसरी ओव्हर घेऊन येतोय. पहिला बॉल लाईन लवकर रीड केली आहे, पण फटका फसलाय. फिल्डर आहेत समोर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि आणखीन एका फलंदाजाचा खेळ संपलाय. विकेट नंबर 2 लागते मैदानाच्या आतमध्ये. धक्का दुसरा सामटोलीला. एकाच परिसरातील 2 संघ एकमेकांच्या समोर आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांचा डावपेच माहीत आहे. कोणता फलंदाज कोणता गोलंदाज काय करणार आहे हे प्रत्येकाला माहीत आहे आणि त्यानुसार खेळ देखील मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये सुरू आहे. पण सध्याच्या घडीला मेगा फायनलच्या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीट वरती कार्तिकी 11 कासगाव संघाला आपण पाहतोय. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अगदी दमदार प्रदर्शन दाखवलं कार्तिक 11 कासगावनं. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, तितकं एलिव्हेशन नाहीये. प्रत्येक फलंदाज वारंवार प्रयत्न करतोय, पण ते एलिव्हेट होत नाहीये. बॉल सिंगल कंप्लीट वेगानं केली होती. दुसरीचा प्रयत्न सफल राहिला. चांगल्या प्रकारे या 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्यात आलात. बक्या डॉन योगीराजी बुटेरे सरांना तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला डीके पॅनलचे सर्वे सर्वा दत्तात्रयजी कडव सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये डॅशिंग डायनामिक डान्सिंग अंपायर विष्णू सरांना आपण पाहतोय. ही त्रिमूर्ती, हा त्रिवेणी संगम पंचांचा आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यासोबत सलग 4 दिवस दमदार आवाज आपण ऐकलाच. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी अर्थातच महेश धुळे सरांचा, त्यासोबत उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅच मध्ये तुमचं स्वागत करतोय. गोलंदाजाला मात्र चौकार पडलाय. अभिच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धावसंख्या वेगानं पुढे. चौकाराच्या मदतीनं वेदांत कळवतायत. 12 वर आले धावफलक. 12 रन्स ऑन दी बोर्ड. कुठेतरी 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 25 ते 30 पर्यंत पोहोचण्याचा आता प्रयत्न असेल सामटोली संघाचा. देखील चौकार आलाय. ऑन साइडला आपण चॅक करायचा होता. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल कॅच. एक चांगला झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज टिपतोय कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात. धक्का तिसरा लागला बॅटिंग करत असताना. तो हितेश 11 जय हनुमान सामटोलीला. येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5व्या क्रमांकावरती तो दिनेश. आता इथून दिनेशला आणि करणला मात्र संघाचा डाव सावरणं फार गरजेचं आहे. आता अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव पूर्णपणे कोसळलाय.
तो अर्थातच बॅटिंग करताना चामटोली संघाचा जणू काही पत्त्यांच्या बंगल्याला हवा लागावा आणि त्या पूर्ण तो बंगला कोसळावा त्या प्रकारचे पूर्ण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. पुढे ठेवला गेलाय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथ मध्ये वारंवार परिवर्तन करतोय. गोलंदाज देखील चतुर चालक आहे. चाणक्यरित्या गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. कोणत्याही फलंदाजाला इथे मात्र आपण पाहिलं तर तो धाबा बनवू देत नाहीये. एक मात्र चौकार जो आला त्या चौकारला वगळता कोणताही मोठा फटका अद्याप तरी या डावामध्ये आलेला नाहीये. मेगा फायनलच्या मॅच मध्ये एकतर्फा दबदबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कार्तिकेय इलेव्हन कासगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. करण यापूर्वी होता, आता राज येतोय पुन्हा एकदा. ऑन साइडला वळवला फटका चांगला डीप मध्ये. सौरभ भरपूर वेगाने पोहोचतात बॉल पर्यंत आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. येस इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपात धक्का चौथा. एका पाठोपाठ एक मी याच गोष्टीचा उल्लेख केला की तू चल मे आया. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना चामटोलीला धक्का चौथा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष येतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13-13. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये एक चौकाराच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर एकंदरीत 7 धावा आल्यात. 13 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज हर्षद वरती दिली आहे. हर्षद गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अवघ्या 16-17 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहतोय. नवीन चेहरा अगदी संधी दिली गेली आहे. मी यापूर्वी उल्लेख केला की 2 विकल्प आहेत कासगाव संघाकडे, पण वापर कोणाचा केला जाईल तर हर्षदचा. ओ क्या बात आहे. काय ऍक्शन आहे, जबरदस्त ऍक्शन आहे आणि त्यासोबत चांगला चेंडू आणि विकेट रनआउटची मिळाली. फलंदाज इथे मात्र बाद होईल धावचीच्या स्वरूपात. विकेटचं पतन होत आहे. बॅटर आउट. वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. लहान वयामध्ये आपल्या गावच्या संघामध्ये त्यानं स्थान मिळवलं ॲज अ बॉलर, पण इतक्या लहान वयात गोलंदाज म्हणून आपल्या संघामध्ये स्थान मिळवणे काय सोपी गोष्ट नाहीये. कारण वडवली संघामध्ये देखील एक 16 ते 17 वर्षाचा नवीन गोलंदाज आर्यन म्हात्रेला आपण पाहतोय, जो अनेक स्पर्धांमध्ये शेवटच्या काही 2 ओव्हर जेव्हा असतात तेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो. त्याच प्रकारची भूमिका आपण पाहतो. आणि जेव्हा एरंजट संघाला देखील आपण पाहतो तेव्हा वेदांत देखील 16 ते 17 वर्षाचा गोलंदाज नेहमीच जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहतो. त्यामुळे हा जो न्यू जनरेशनचा खेळ आहे तो कदाचित भरपूर काही सांगून जाईल. नाही करेल कमबॅक पुन्हा लवकरच. यावेळेस चांगला बॉल आहे. क्या बात आहे. या लहान मुलाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा एकदा जोरदार. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉल वरती फलंदाजांना हलूनही दिलेलं नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. कौतुक करावं तितकं कमी त्या गोलंदाजाचं आपण पाहतोय. नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वय वर्ष 16 ते 17. त्या गोलंदाजाचे पण ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली लाईन, चांगली लेन, डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. एक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, पण यावेळेस मात्र लाईन मध्ये मिस्टेक आहे. पंचांचा इशारा येणं अजूनही शेष आणि वाईड बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च केली जाते. धावसंख्या 14 वरती. कुठेतरी 25 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चामटोली संघाचं नक्कीच असेल, पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 14 झाल्यात, तर इथून मात्र 20च्या आत रोखण्याचा प्रयत्न कार्तिकी इलेव्हन कासगाव संघ देखील करणार. एकाच परिसरातील अगदी आपण पाहिलं तर 2 दादा संघ एकमेकांच्या समोर.
ओ वेगवान, काय गती आहे, टाळ्यांचा कडकडाट अगदी ऐकायला येतोय मैदानाच्या चारी बाजूंनी. त्या लहान खेळाडूला, या लहान गोलंदाजाला खरं तर ऍप्रिशिएट केलं जात आहे. टाळ्या वाजवून त्याच्या अगदी होप्स वाढवले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक हातात तो गोलंदाज हर्षद. कासगाव संघासाठी या खेळाडूचं भविष्य फार उज्ज्वल आहे, फ्युचर ब्राईट आहे. कारण अगदी चांगली ऍक्शन आणि रिलीज आपण पाहतोय त्याचा. आणि त्यासोबत आणखीन एक रनआउटची विकेट मिळू शकते की नाही. नाही पोहोचलेत बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या 15. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वेदांत आम्हाला माहिती देत आहेत 2. स्टील 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये, या डाबामध्ये. पहिला डाब आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती. कासगाव संघानं पकड मजबूत बनवली आहे, पण दुसऱ्या बाजूला कुठेतरी येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका शोधतायत चामटोली संघाचे समर्थक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईड बॉल. या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 2 अतिरिक्त आणि बॅटच्या सहाय्यानं 1, फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. व्हॉट अ सुपर बॉलिंग, फॅन्टॅस्टिक बॉलिंग, आउटस्टँडिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. हा देखील चेंडू जबरदस्त आहे. क्या बात आहे, वा भाई वा. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. कासगाव एक्सप्रेस सध्या सुसाट सुटले मैदानाच्या आतमध्ये. मी यापूर्वी उल्लेख केला, फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूचं. भविष्यात या नावापुढे अनेक मोठमोठ्या पॅकर्सच्या नाव जरूर लागतील, रांगा लागतील अगदी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला बॉलला अडवलं गेलं. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली शेवटच्या षटकामध्ये, अगदी बांधून ठेवलं फलंदाजांना. अवघ्या जर आपण पाहिलं तर 4 ते 5 धावांचं कदाचित षटक असेल. येस, 4 धावांचं षटक फक्त हाताळलं हर्षदने. त्यामध्ये 2 एक्स्ट्रास आल्या आणि 2 बॅटच्या साहाय्याने सिंगल. वॉट अ बॉलिंग हर्षद, सुपर बॉलिंग. येणाऱ्या भविष्य काळामध्ये खरोखर या गोलंदाजासमोर अनेक मोठमोठ्या पॅकर्सच्या रांगा लागतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. फ्युचर ब्राईट या खेळाडूचं, ज्या प्रकारची त्याने आज गोलंदाजी केली आहे. कासगावचे समर्थक देखील भरपूर खुश आहेत, कारण हर्षदनं चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण, त्यानंतर राज, आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना हर्षदनं अवघ्या 4 धावा खर्च केल्या. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 17-17 आणि 18 धावांचं टार्गेट सेट केलंय चामटोली संघानं कासगाव संघासमोर. गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 12th मॅन कडे ते जमा आहे, त्याने नंतर ते कलेक्ट करायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये जोडण्याची संधी दिली अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही मॅडी सर असतील, राहुल सर असतील, त्यासोबत या संपूर्ण एरंजाड ग्रामस्थ मॅनेजमेंट टीमचा मी आभार व्यक्त करू. फार चांगली साथ लाभली आम्हाला आज संपूर्ण दिवसामध्ये. या एक आवाज बदलापूरचा बुलंद आवाज आणि बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश धुळे यांचा दमदार आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि सध्या कोळगाव बदलापूर सार्वत्रिक निवडणुकीचे भावी नगरसेवक सन्माननीय हेमंत दादा गजानन चतुरे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू.
17 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये झालेल्या आहेत आणि 18 धावा शेवटचे आपण पाहतो या ठिकाणी 3 षटक बॅलन्स असतील अंतिम सामना सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आयोजित जय हनुमान चषक 2025 हे 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वाला आता आपण या मॅच नंतर निरोप देणार आहोत दोन्ही संघ एकाच बेल्ट मधील आपल्याला पाहायला मिळतात मॅच ऑन विश ऑल द बेस्ट पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बीमर चेंडू अंपायर सिग्नल नो बॉल आणि या दरम्यान 1+1 मिळतील 2 धावा एक्झॅक्टली घडलं काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असं वाटलं होतं की झेल टिपला गेलाय परंतु हा चेंडू नो या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे एकाच जंगलातील 2 वाघ सामटोली बनाम कासगाव एका बाजूला आपण पाहतोय किरण शेठ राऊत पुरस्कृत कार्तिक 11 श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला धनाजी शेठ इरमाळी हितेश 11 हनुमान सामटोली या 2 टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते अंपायर सिग्नल व्हाईट बॉल षटक क्रमांक पहिला हाताळत असताना हर्षद कुंडिलकर 2 चेंडू या ठिकाणी आपल्याला खराब पाहायला मिळालेले आहेत चला डॉक्टर वेदांत परटोळे यांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर फिजिओच्या भूमिकेत आपण पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती 3 षटकांची मॅच जणू काय बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहतो फायनलचा सामना आहे अंतिम सामना या चषकावरती नाव कोणता संघ कोरेल आपल्याला गेली 4 दिवस या स्पर्धेची उत्कंठा लागली होती आणि आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेला निरोप देण्याची वेळ म्हणजे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला या 2 टीम मधून मिळणार आहे रोख रक्कम रुपये 50,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंतदादा गजानन चतुरे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय समीरजी मेहर आणि पंकजी लक्ष्मण मेहर यांच्या वतीने देण्यात आले या दरम्यान ज्या ठिकाणी आपण पाहतोय कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय कार्तिक 11 या नावाने आणि सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल या ठिकाणी प्रत्येक बॅटरसाठी ही नामी संधी असणार आहे आणि याच दरम्यान सन्माननीय किरण शेठ राऊत यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासगाव चला खेळाडू जास्त दुखापतग्रस्त असेल तर खरं तर चामटोली संघाचं कौतुक विशेष करावं लागणार आहे सकाळपासून एकही मॅच न थांबता कंटिन्यू त्यांनी मॅचेस खेळलेले आहेत आणि अगदी फायनल पर्यंत जाण्याचा एक नवीन पराक्रम या संघाने केलेला आहे हितेश 11 जे हनुमान सामटोली धनाजी शेठ इरमाळी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे त्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ आज मैदानावरती खेळतोय अत्यंत सुंदर कामगिरी संपूर्ण दिवसभर त्यांनी केलेली आहे त्या हर्षद कुंडिलकर बाहेर येतात आणि त्याला घेण्यासाठी स्वतः हर्षल पोहोचलेत हा योगायोग आहे कारण मैत्रीपूर्ण लढत आहे फ्रेंडशिप मॅच कासगाव आणि चामटोली हे दोन्ही गाव हाकेच्या अंतरावरती आहेत
हो यावेळेस पिच खोदून काढला अक्षरशः ऑन साइडला शतरक्षक वेगाने आलेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा इथे मिळतील कासगाव टीमला 4 आणि या चौकाने स्वागत केलंय सन्माननीय किरण शेठ राऊत माजी सरपंच यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे सहर्ष मनापूर्वक स्वागत जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू मागच्या दिशेने जाणार आहोत एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतील 4 या दरम्यान बदलापूरचा बायकरमॅन तेजस ठाकरे अर्थात टँगो यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू सलग 2 चौकारासाठी सुद्धा या ठिकाणी किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक राज लहाने या खेळाडूला देण्यात येईल ही नामी संधी आहे चौकाराला तर 500 रुपये षटकाराला तर 1000 रुपये बक्षिसांची लयलूट सध्या आता या फायनलच्या मॅच मध्ये होतीये किरण शेठ राऊत आल्यानंतर हे चालतं फिरतं एटीएम आहे आणि त्यांचा एटीएम सुद्धा विदाउट पासवर्ड या ठिकाणी ऑन झालेला आहे पहिले षटक 18 धावांची गरज हो यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध अगदी आपण पाहतो अचूक मारा भेदक मारा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून दुभागून बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार दणदणीत चौका सचिन टेंबे यांच्याकडून हर्षलरावच्या गोलंदाजीसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे फक्त 3 धावांची गरज असणारे या मॅच मध्ये अंपायर सिग्नल व्हाईट बॉल पक्षाच्या पंखाप्रमाणे या ठिकाणी दत्ता कडव यांनी आपले हात खुले केलेले आहेत यासाठी व्हाईट बॉल जणू काही संध्याकाळच्या सत्रामध्ये पक्षी आपल्या घरट्याकडे निघतायत त्याच पद्धतीने आपण पाहतो आता संध्याकाळचं सत्र झालेलं आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये पक्षाच्या पंखाप्रमाणे हात बाहेर काढत असताना डीके पॅनलचे सर्व डॉट बॉल कमबॅक करावं लागणार आहे चामटोली संघाने आपला विजय रथ खरं तर या दोन्ही संघांवरती किरण शेठ राऊत यांचं नितांत प्रेम आहे एका बाजूला चामटोली तर दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 कासगाव या दरम्यान शेवटचा बॉल देखील डॉट आलाय हितेश 11 जय हनुमान चामटोली धनाजी शेठ इरमाळी यांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 कासगाव किरण शेठ राऊत यांचा संघ या दरम्यान लाईन चांगली आहे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पारस बड्डे बॉय या दरम्यान हरेश शेठ राऊत यांचे या ठिकाणी आगमन झालं आपले मनपूर्वक स्वागत संतोषजी लहाने किरणजी कालीकर हे देखील माझा आनंद घेत आहेत आणि विनिंग स्ट्रोक बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना जिंकलाय कार्तिक 11 श्री गणेश कासगाव संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम हितेश 11 हनुमान चामटोली